मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस. जरांगे आजपासून घेणार नाहीत पाणी सुद्धा. न्यायमूर्ती शिंदे आणि जरांगेंमधल्या चर्चेला 40 तास झाले, पण सरकारकडून प्रतिसाद नाही. मराठा आरक्षण प्रश्नी तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी हालचाली. आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची होणार बैठक. मराठा आरक्षणासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णयाची शक्यता. न्यायालयीन प्रक्रियेत अडथळा होत असल्यास सरसकट शब्द काढून आरक्षण द्या. मनोज जरांगेंची मागणी. सरकारकडे केवळ वेळकाढूपणा सुरू असल्याचाही आरोप. मराठा आंदोलकांसाठी अन्नधान्य आणि खाद्यपदार्थांचा राज्यभरातून ओघ. भाजी भाकऱ्या आणि फळं भरून ट्रक आणि टेम्पो मुंबईत. स्वयंसेवी संस्थांकडून नाश्त्याचं अन्नछत्र. जरांगेंच्या आंदोलनाला आजपासून ओबीसींचं जोरदार प्रत्युत्तर. भुजबळांनी मुंबईत बोलावली ओबीसी नेत्यांची बैठक, तर जरांगेंच्या आंतरवालीत ओबीसी नेत्यांचं आजपासून आंदोलन. नागपुरातल्या साखळी उपोषणाचाही आजचा तिसरा दिवस. तेलंगणामध्ये आरक्षणासाठी 50% मर्यादा ओलांडली. मागासवर्गीयांना 42% आरक्षणाला विधानसभेची मंजुरी. तेलंगणात पंचायत राजमध्ये आरक्षणाचा टक्का गेला 77%. ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहबाज शरीफ पहिल्यांदाच समोरासमोर येणार. एससीओ परिषदेत स्वागत आणि ग्रुप फोटो दरम्यान एकाच व्यासपीठावर. मात्र मोदींनी शरीफ यांच्याशी बोलणं टाळलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.